आजचा दिवस फुल झकास होता भाऊ. आज होतं शाळेला कॉलेजला जायचं कारण की डीडी भरायची होती आणि सकाळी उठलो आणि डायरेक्ट कामाला लागलो. गाडी साफ करायला गेलो. पण मी काय 2 मिनिटाचं काम 10 मिनिटात करतो, कारण आपल्याला तेच काम आहेत. जगा मगा मला बघा. मग काय मम्मीकडून चष्मा घेतला आणि बस एकदम राजावाली फिलिंग आली. मम्मीला बोललो धन्यवाद मातोश्री. मम्मी म्हणे जाय रे तिकडं. हे बघा राजावाली फिलिंग आपण घेऊन चाललोय कॉलेजला. मग कॉलेजला गेलो पण पिक्चरला काही बसलं नाही या, कारण आपला दिमाग बाहेर असतो. म्हणून कॉलेजला गेलो आणि डायरेक्ट आपण भरली डीडी भरता तिथे बोर व्हायला लागलं. कधी भरेल पण शेवटी आपला नंबर लागला आणि आपली डीडी भरली गेली. बाबा हॉल तिकीट भेटतात. दिल गार्डन घ्या की भाई आता पेपरला बसता येईल. सनसेट एन्जॉय केलं आणि संध्याकाळी आलो जिमला. जिम मध्ये घुसलो आणि दनादन सेट मारले. पहिल्या सेटला तर काय वाटलं नाही, पण दुसऱ्या सेटला बॉडी म्हणे हो जाईल आजसाठी इथलंच ना. आपल्या मित्राला पाहून आपण बी थोडंसं मोटिवेट झालो. अरे माहिती तुमना पाय पुणे राहणार काय लेवल पहिले राहणार. ये तो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. तुम्ही म्हणाल की जिम मध्ये काय चालू आहे? आमच्या जिम मध्ये असंच चालतं. कोणी सिरियसली वर्कआउट करत नाही. जिम झाल्यानंतर थोडंसं फ्रेश होऊन आम्ही निघालो बाहेर. ते बी कुठे बाहेर खायला जाण्यासाठी, कारण की घरात बसून आपला दिवस पुरा होत नाही. आणि हे काय मोबाईलच्या चक्करमध्ये आताच गाडी ठोकली गेली असती. बरं झालं वाचून गेलो. ते झाल्यानंतर आता आम्ही आलो कॅफेला म्हणजे आज होता भाऊचा बर्थडे, म्हणून तो बोलला की चला कॅफेला. जसं कॅफेमध्ये घुसलो त्यांनी पहिल्या चान्समध्ये मेनू कार्ड हातात घेतला. तो म्हणे बाबू तू बस फक्त, आता तुझा खिसा मी खाली करतो. डोळे तर असे मारतो जसं की आज पूर्ण खाली नेईल. बघा ऑर्डर केलं एवढंच पण दाखवतं एवढं मोठं. बाई दिसायला एवढं दिसतंय पण खिसा माझा खाली होणार आहे. तर काय नाही म्हटलं खा बेटा खा. बाई के राज में खा ले. काय नाही बाई के राज में खा के अभी हम चले घर को. तर मित्रांनो कसं आहे, खाऊन पिऊन झालं आपण निघालो आता घरी. आईस्क्रीम वगैरे खाल्ली गेली, जे की तुम्हाला दाखवलं नाही आम्ही. तर मित्रांनो आजसाठी एवढंच. भेटूया आता नेक्स्ट व्लॉगला आणि तुमच्या शिरपूरच्या व्लॉगरला सपोर्ट करा. जय महाराष्ट्र.